हॅलो मम्मीज, तर तुम्हाला सुद्धा तुमचं 1 ते 1.5 वर्षाचं बाळ हे अचानकपणे खूप हट्टी झालं आहे, तुम्हाला अचानक खूप त्रास द्यायला लागलेला आहे किंवा आदळआपट करता आहे, लोळता आहे, ओरडता आहे, असं त्याच्या वागणुकीमध्ये झालेला बदल जाणवतो आहे का? तर हे अगदीच नॉर्मल आहे, कारण की 1 ते 1.5 वर्षाच्या बाळाला ही लँग्वेज डेव्हलप झालेली नसते, त्याला त्याच्या भावना सांगता येत नसतात. परंतु जरी लँग्वेज डेव्हलप झालेली नसली तरी भावना मात्र डेव्हलप झालेल्या असतात. त्यामुळे बाळाला ह्या वयामध्ये राग येणं, उत्साही वाटणं, निराश वाटणं किंवा कुठली वस्तू त्याच्या हातातून घेतली तर त्याचा अतिशय राग येणं, अचानक आनंदी वाटणं, अचानक कुठल्याही गोष्टीचं त्याला वाईट वाटणं, हे सगळं त्याला अचानकपणे होत असतं, कारण त्या इमोशन्सवरती त्याला कंट्रोल आलेला नसतो. त्यामुळे अचानक बाळ हे या गोष्टी करायला लागतं. त्याला जर वाईट वाटलं तर आदळ आपट करणं, वस्तू हातातून घेतली असेल तर अचानक पाय आपटून आपटून रडणं, लोळणं, रागावणं, चिडचिड करणं किंवा एखाद्या वेळेस मारणं सुद्धा, यासुद्धा गोष्टी ह्या 1 ते 1.5 वर्षाच्या बाळाकडनं तुम्हाला बघायला मिळतील. परंतु याचा अर्थ हा नाही आहे की बाळ फार हट्टी झालेलं आहे, बाळ लाडावलेलं आहे, बाळ वाया गेलेलं आहे, हे असे लेबल्स बाळाला लावू नका. स्टेज आहे ही, हे लक्षात घ्या. हे थोड्या दिवसांनी थांबणार आहे. जसं जसं बाळाची लँग्वेज डेव्हलप होईल तसं तसं बाळ त्याच्या इमोशन्स डेव्हलप होतील, तसं तसं बाळ त्याच्या इमोशन्सवरती कंट्रोलसुद्धा शिकेल आणि त्याच्या भावना त्याच्या भाषेमधून आपल्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा शिकेल. त्यामुळे बाळाला कुठलाही टॅग देण्याची घाई करू नका आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.